सगळ्यात मेन तर मी खूप मोठा क्रिकेट लवर आहे आणि माझी फेवरेट टीम मुंबई इंडियन आणि मुंबई इंडियनच्या टीमने बनवलं तर ते माझा फेवरेट व्हिडिओ आहे। ह्या तुझ्या अपेक्षा आहेत का की असं असायला पाहिजे त्या मुलीनी की बंगला नको, गाडी नको किंवा सॅलरी नको? मला असं खूप सिंपल राहणीमान आवडतं। शीतल संजू राठोड, शीतल कुठे आहेस तू? मुलगी पण आहे माझी दामिनी नावाची। आईचं कसं आई बघत नाही कोण काय सेलिब्रिटी असो काय असो आपल्याला घेणं देणं, हे दळून दळून आणून दे, नाही तर सकाळी उठल्या उठल्या दूध आणून दे, हे असतं। आणि मी गावाकडचं असल्यामुळे आमच्यामध्ये हळदीच्या वेळेस आहे ना काय असतं की नवरदेव नवरी सोडून आहे ना आम्हीच हळद घेतो आणि आमच्या मित्रांना फुल मारतो नाही का, पूर्ण भरवून टाकतो। पूर्ण हळद असली म्हणजे आमचं प्लॅनिंग सुरू। तिकडे नवरीची हळद वेगळी राहायची आणि आमची वेगळी प्लॅन मध्ये, तर पूर्ण मला माझ्या गावात करायला आवडेल। हा एकदम मस्त शेतात असं मोठाचा मंडप लावून पूर्ण माझं गाव यायला पाहिजे यार। अरे गाव अख्खं काय म्हणतो पण भारत येईल अरे, एवढे रील्स व्हायरल होत आहेत। चुकून पत्रिका नको व्हायरल व्हायला आपली, सगळ्यांना पाठवायला। माझे घरचे खूप साधे आहेत, म्हणजे त्यांना एवढं नाही आयडिया रील कशी बनवायची, पण मम्मी मला बोलते की मी पण बनवणार आहे रील, फक्त बोलते बनवत नाही। पण एका दिवशी मीच त्यांच्यासोबत रील बनवणार। आधी खूप की सर बिग फॅन किंवा खूप छान गाणं आहे असं तसं, आणि जी रील ऍक्सेप्ट नाही केली तर सडन की एवढा काय ऍटिट्यूड आहे तुला, हे काय आहे, तर त्यांच्यासाठी मी सांगेल की खरंच सॉरी मनापासून। मी कोलॅब ऍक्सेप्ट करतो, सगळ्यांचे करतो, म्हणजे मी असं बघत नाही कोणाचे फॉलोअर्स आहेत कोणाचे नाही, मी रॅन्डमली करतो। तुला असं वाटतं का रे की आजच्या जगामध्ये अशा मुली असतील की ज्यांना बंगला नको, गाडी नको? माझे भरपूर आहेत, 100 पैकी 99 आहेत। एक तर संजू खूप साधा आहे, नाही तर मुली खूप ऍक्टिंग करतायत। साईड होणार नवरीच्या गाण्यामध्ये जो असा मला कळलंय नितीश कडनं आणि यांच्याकडनं की ते नाचत होते, त्यांचा सीन होता आणि ह्याच्यात हा बेफाम नाचला। 100 लोकात जरी बसलेला असलो ना तरी माझा माइंडचा एक पार्ट तिकडे असतो, काहीतरी विचारत असतो। मी सडन उठतो फोन घेऊन आणि कुठेतरी वॉशरूमला जाऊन किंवा इकडे तिकडे जाऊन रेकॉर्ड करून मग परत येऊन त्यांच्यामध्ये बसतो। तेच देशमुख सर होते, मला लग्नात काय मला असं पण त्यांना भेटायला पण आवडेल, त्यांचा फॅन आहे। माझ्यासाठी ते गणपती बाप्पांनी पाठवलेलं असतं ना, कोणीतरी आपल्यासाठी पाठवलंय तर देवदूतासारखं आहे। साधी सिंपल आणि माझ्या परिवाराला एकदम चांगल्यापणे सांभाळणं, म्हणजे नाही का मला खूप बोललेले आहेत खूप लोकांनी, पण मी ते लक्षात नाही घेत, कारण की आपण कितीही सक्सेस झालो आणि कुठल्याही लेवलला सक्सेस नाही बी झालो, सक्सेस झालो तरी ती आपल्या अवतीभोवती सगळे तसेच लोक असतात। म्हणजे काय 2 लोक चांगले बोलणारे, 4 लोक वाईट बोलणारे, आणि आपण त्याच गोष्टीला घेऊन पुढे गेलो तर मग आपण काय जगतोय। नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मीडिया टॉक मराठीवर बिग हिट मीडियाचं नवं कोरं गाणं आलंय, आपला संजू आपल्यासाठी घेऊन आलाय। गुलाबी साडी नंतर जे वाजणार आहे ते गाणं म्हणजे ब्राईड तुझी नवरी। संजू सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन, कारण की गुलाबी साडी कुठल्या कुठे पोहोचलंय आणि आम्हाला माहितीये की हे गाणं पण तसंच व्हायरल होणार आहे। मी दरवेळेला तुला तेच विचारते, मी पुन्हा एकदा तेच विचारेन की व्हायरल गेल्यानंतरची फिलिंग कशी आहे? आता हे पण जाणाऱ्याची खात्री आहे का? आता निश्चित नक्कीच मला वाटतं जे प्रेक्षकांचं प्रेम आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय, तर मी हीच अपेक्षा करेल की ह्या गाण्याला पण तेवढंच प्रेम देणार। बरं, संजूची क्रेज इतकी आहे ना की मला आठवते लास्ट टाइम ज्या वेळेला आपण मला नऊवारी साडी पाहिजे आणि नको बंगला नको गाडी, त्या गाण्यावरती रील केलेला, मला मार्केटमध्ये कानातले विकणाऱ्या ताईंनी असं अडवून विचारलेलं ते संजू सोबत रील करणारी तूच होतीस का? म्हणजे हे इतकी क्रेज आहे। मी एकदा लग्नात गेलेले, त्यांनी मला बोलावलं आणि विचारलं की तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, मग त्यांनी इन्स्टा स्क्रोल केल्यावर मला अरे ही तू आहेस। आणि मग 5व्या मिनिटाला त्याच्यानंतर त्याचे जानी काय भारी व्हिडिओ आणि असं तसं केलं, आणि 3ऱ्या मिनिटाला त्या जेलस झाल्या। आमची नाही रिक्वेस्ट एक्सेप्ट केली संजूनी आणि असं तसं, मला भीतीच वाटली आता मला खाऊ की गिळू करतायत त्या। म्हणजे पहिला त्यांना खूप आनंद झाला की संजू सोबत व्हिडिओ केला म्हणून, आणि नंतर झालं की यार हिच्यासोबत का केला, आमच्यासोबत नाही, म्हणून त्या जेलस झालं। सो ही एवढी क्रेज आहे मुलींमध्ये तुझी, साधारण कसं वाटतं? भेटतात मुली तेव्हा कसं रिॲक्ट करतोस किंवा तुला कसं वाटतं? मी जास्त भेटतच नाही। भारी वाटतं, पण जे पण आहे एवढं प्रेम बघून। कुठे होतो आपण? इथंच होतो। अरे यार क्वेश्चन मध्ये कुठे होतो? तू काहीतरी रीलचं काहीतरी सांगत होती, मुलींचं एवढं प्रेम आहे। हा, मुलींचं एवढं, तुझ्यावर? माझ्यावर? मला वाटलं तुझ्यावर। अरे माझ्यावर काही, तुझ्यावर। ओके ओके, सो इतकी साधारण क्रेज आहे, तर
खूप लोकांनी रील्स बनवले यार, म्हणजे गुलाबी साडी तर विचारायला नको. मराठी इंडस्ट्री नाहीये, बॉलिवूड नाही राहिलंय, परदेश नाही राहिलाय, सगळीकडे वाचलं. कुठला असा व्हिडिओ होता का, कोणत्या अशा व्यक्तीचा व्हिडिओ होता जो तू शॉकच झाला ह्यांनी बनवला? मी सगळ्यात मेन तर मी खूप मोठा क्रिकेट लवर आहे आणि माझी फेवरेट टीम मुंबई इंडियन, आणि मुंबई इंडियनच्या टीमने बनवलं तर ते माझा फेवरेट व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर मग माधुरी मॅम, रेमो सर, सुशांत खत्री, हे सगळे माझे फेवरेट लिस्ट मधले लोक आहेत. आणि यांनी रील बनवली आणि सगळ्यात आधी यांनी बनवली, तर मला ती खूप जास्त खुशी आहे आणि माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये त्या रील्स आहेत. कसलं भारी. बरं, तू जसं की गेल्या वेळेला म्हणालेस की माझ्या आईला वाटतं की मी प्रभास सारखं कुठेतरी दिसतो, इफ आय एम नॉट रॉंग, असं काहीतरी सांगितलं की आईला असं वाटतं माझ्या. तर तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस का तुझ्या गाणं रील बनवलं, किंवा त्यांना वाटतं का की आपण बनवावं रील? आपल्या मुलाचं एवढं व्हायरल होतात गाणी. माझे घरचे खूप साधे आहेत, म्हणजे त्यांना एवढं नाही आयडिया रील कशी बनवायची. पण मम्मी मला बोलते की मी पण बनवणार आहे रील, फक्त बोलते, बनवत नाही. पण एका दिवशी मीच त्यांच्यासोबत रील बनवणार. आणि तू बनव, कारण की Yes, ती yes. सगळ्यात जास्त व्हायरल जाणारी रील Yes, असते आणि yes, मला वाटतं yes. ते खूप स्पेशल आहेत, कारण की नक्कीच, ते नक्कीच. तुझ्यासोबत आहेत. नक्कीच, नक्कीच. बरं, सगळ्यांना तुला विचारतात की तुझी फॅन मुवमेंट आहे का, किंवा लोकांसाठी फॅन मुवमेंट असतेच, तशी असते. पण मला तुला विचारतं, विचित्र अशी आहे का एखादी, जशी माझी झाली ना की त्या मुली मला म्हणाल की अरे संजूनी रील बनवल्यानंतर म्हणलं की तू आमची नाही एक्सेप्ट केली असं वगैरे, तर तसं तुझं आहे का? ऍक्च्युली विचित्र मला आलेला सध्या काय होतं ना की मी कोलॅब एक्सेप्ट करतो, सगळ्यांचे करतो. म्हणजे मी असं बघत नाही कोणाचे फॉलोअर्स आहेत कोणाचे नाही, मी रॅन्डमली करतो. पण मग कधी कधी काय होतं ना की दिवसाला आपण 100 रील एक्सेप्ट नाही करू शकत. हे तर मग काही काही असे असतं ना की काही काहींचे म्हणजे मी ओपन करतो कधी कधी, तर आधी खूप की सर बिग फॅन किंवा खूप छान गाणं आहे असं तसं, आणि जी रील एक्सेप्ट नाही केली तर सडन की एवढा काय ऍटिट्यूड आहे तुला, हे काय आहे. तर त्यांच्यासाठी मी सांगेल की खरंच सॉरी मनापासून. ऍक्च्युली लक्ष नसतं, एवढं खूप कामं पण करावे लागतं आणि ते पण बघावं लागतं, तर त्यासाठी सॉरी. नाही, तू डोंट बी सॉरी, म्हणजे तू सॉरी नको म्हणूस, कारण की खरंच जेव्हा इतके फॉलोवर एवढं मिलियन मध्ये हिट जातात त्यावेळेला एका माणसाला शक्यच नाही. एखादा सुटून जातो. हा, एका माणसाला खरंच शक्य नाही. तो बिचारा दिवसभर आणि असा. मी जास्त सोशली ऍक्टिव्ह नसतो, म्हणजे मी खूप जास्त इंस्टाग्राम वगैरे नाही चालवत, तर त्यामुळे माझं थोडं दुर्लक्ष होत असते. बरं, संजूची आतापर्यंत जेवढी गाणी ऐकली त्या गाण्यामधल्या काय काय ओळी अशा मला बरोबर हिट झाल्या, आणि त्याच्यामधलं काय या गाण्यामधले जसं की मी तुझी सॅलरी नाही बघणार, किंवा आधीचं गाणं ज्यात आपण रील केलंय की मला गाडी नको, बंगला नको, नऊवारी साडी पाहिजे. मला माहिती आहे की तू खरी उत्तरं देतोस, त्यामुळे मला खरं खरं सांगा, असं हृदयावर हात ठेवून, की ह्या तुझ्या अपेक्षा आहेत का की असं असायला पाहिजे त्या मुलीनी, की बंगला नको, गाडी नको, किंवा सॅलरी नको? मला असं खूप सिम्पल राहणीमान आवडतं. मी खूप सिम्पल मुलगा आहे, तर मला माझ्या फिलिंग मी लिहितो. ऑब्व्हियसली काही काही फिलिंग्स मुलींच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असतात, पण लिहिणारा मीच आहे, तर माझ्याच रिक्वायरमेंट त्या असतात. पण तुला असं वाटतं का रे की आजच्या जगामध्ये अशा मुली असतील की ज्यांना बंगला नको, गाडी नको? म्हणजे भरपूर आहेत, 100 पैकी 99 आहेत. संजू खूप साधा आहे, नाही तर मुली खूप ऍक्टिंग करतायत. नाही तसं काही नाही, सगळे चांगले आहेत. म्हणजे फायनान्शियली नसला तरी चालेल, पण ते मॅटर नाही करत लाईफ मध्ये. असं. बरं, आता मला ऐकायचं आहे की तुला कशी पाहिजे, कारण की आम्ही ब्राईड, म्हणजे हे सगळं सतत येत आहे तुझ्या गाण्यामध्ये. असं काही स्पेशल रिक्वायरमेंट नाही आहे, देवाने जी बनवली असेल ती भेटेल, म्हणजे नशिबात लिहिली आहे ती. येस. बरं संजू, बऱ्याचदा असं असतं बघ ना की कलाकारांना ना कुठेही ज्यांचं एस्पेशली ज्यांचं सुचण्यावर असतं किंवा जे असे लिहितात वगैरे, तर त्यांचं असं मोस्ट ऑफ असतं की मला ना हे गाणं इकडे सुचलंय, मला ते गाणं. काय काय जणांना बाथरूम मध्ये, काय काय जणांना असं कड्यावर वगैरे बसून, काय काय जणांना रस्त्यात. तुझं असं आहे का की कुठेही सुचतं की तू जर ठरवून बसतोस? आणि नाही कुठेही मी 100 लोकात जरी बसलेला असलो ना तरी माझा माइंडचा एक पार्ट तिकडे असतो, काहीतरी विचारत असतो. मी सडन उठतो फोन घेऊन आणि कुठेतरी वॉशरूमला जाऊन किंवा इकडे तिकडे जाऊन रेकॉर्ड करून मग परत येऊन त्यांच्यामध्ये बसतो. हे ब्राईड तुझी नवरी जे ते कुठे सुचलं तुला? मला असं प्रॉपर आठवत नाही, पण मला वाटतं गाडीवरच मला सुचलेलं आहे गाणं. मला मोस्टली सगळेच गाणे मी, म्हणजे माझ्या गाण्यांपैकी 10 गाण्यापैकी 9 गाणे तर मी गाडीवर असतानाच मला सुचतात. म्हणजे त्याच्यासाठी हे आहे की गाडी चालवत असताना काहीतरी माइंड मध्ये असतं, बघता बघता 4-5 मला ते वाईब येते बघताना. मग तू काय गाडी थांबवतोस आणि पटकन नोट डाऊन करून घेतो विसरायच्या? मी रेकॉर्ड करतो डायरेक्ट. भारी आहे.
बरं आपलं असं असतं बघ की बाहेर आपण किती मोठे सेलिब्रिटी, आता तर तू सेलिब्रिटी पेक्षा पण भारी झाल्यास, एवढी क्रेज आहे तुझी बाहेर. म्हणजे मला माहिती नाही, तुझ्या चेहऱ्यावर असं दिसतंय की तुला विश्वास नाही बसत आहे मी बोलते त्यावर, पण असं आहे खऱ्या आयुष्यात, असं आहे की संजूची खूप क्रेज आहे. तू किती खऱ्या आयुष्यात असा साधा राहत असलास तरी तुझी क्रेज आहे बाहेर, आणि तू सेलिब्रिटी आहेस. यू हॅव टू एक्सेप्ट इट की मी आहे. तर आपलं असं असतं, मला काही सेलिब्रिटी असं बोलतात ज्यांचे मी इंटरव्ह्यू घेते की सेलिब्रिटी वगैरे आम्ही बाहेर असतो, घरी गेल्यानंतर बाबा आम्हाला कसं काय नाही, ट्रीटमेंट ते तर- मिळत नाही. तसं तुझ्या घरी आहे का, की तुझ्या घरी संजूला असं संजू राठोड म्हणून वागवतात की सरळ दळणाचा डब्बा वगैरे आण असं वगैरे? नाही मी म्हणजे मी घरी सगळेच कामं करतो. हा, कसा असतोस तू घरी? नॉर्मल जसं मी बाहेर पण नॉर्मलच असतो, म्हणजे मी माझा सेमच आहे सगळीकडे, पण घरी कसं थोडा वेगळा विषय असतो. आईचं कसं, आई बघत नाही कोण काय सेलिब्रिटी असो काय असो, आपल्याला घेणं देणं, हे जा दळण दळून आणून दे, नाही तर सकाळी उठल्या उठल्या दूध आणून दे, हे असतं. आणि मी गावाकडचं असल्यामुळे असं त्यांना एवढं काही, म्हणजे मम्मीच काय माझे सगळेच काकू आजी सगळेच मला तसेच हे करतात. पण तुझ्या गाण्यांमध्ये तो गावचा एक टच असतो यार, आणि ती मला वाटतं तो USP आहे खरं तर, जो लोकांना कनेक्ट होतो जास्त करून. कारण मी जिथं राहिलोय मी तेच फील करणार ऑब्व्हियसली. बरं आता हे विचारायचंय की आपलं असं खूपदा असतं बघ की आता याला तुम्हाला माहित नाही, तू या गोष्टीला सक्सेस म्हणतोस की नाही, की हा तुझं जर्नीच आहे, मी चालतोय असंच आहे, मला माहिती नाही. पण असं असतं की आपण कुठेतरी एका अशा पॉइंटवर पोहोचल्यानंतर थोडंफार जे काही मिळालंय आता तुला, तुटपुंज असेल, अजून खूप मिळणार आहे, त्यामुळे हे थोडंसंच हे समजूया. तर तेव्हा ना आपल्याला बऱ्याचदा असं असतं की मागे वळून पाहिल्यावर आपण असं म्हणतो की लोक काय बोलतात याकडे मी लक्ष नाही देत, आणि द्यायचंच नसतं, पण लोकांनी काय काय बोललंय हे आपल्या बरोबर लक्षात असतं. तसं संजूला ठेवलेली नावं किंवा संजूसाठी मारलेले टोमणे किंवा संजू साठी असं म्हणतात, ते आठवतात तुला काय 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 आहे? नाही ऍक्च्युली आधी म्हणजे नाही का मला खूप बोललेले आहेत खूप लोकांनी, पण मी ते लक्षात नाही घेत, कारण की आपण कितीही सक्सेस झालो आणि कुठल्याही लेवलला सक्सेस नाही बी झालो, सक्सेस झालो तरी ती आपल्या अवतीभोवती सगळे तसेच लोक असतात. म्हणजे काय, 2 लोक चांगले बोलणारे, 4 लोक वाईट बोलणारे, आणि आपण त्याच गोष्टीला घेऊन पुढे गेलो तर मग आपण काय जगतोय, है ना. तर मला वाटतं की आपण आपलं चांगलं काम करत राहायचं, सगळ्यांसोबत चांगलं करत राहायचं, सगळ्यांना मदत करत राहायची, आपल्यासोबत पण चांगलंच होतं. तर मग आपण कधी वाईट लोकांचा विचार करत गेलो तर मग आपण काय करतोय, आपण पण त्यांचाच विचार करतोय ना, मग आपण पण वाईट बनायचं का? लोक क्या सोचेंगे ये भी हमने सोचा, लोक क्या सोचेंगे असं काय म्हणतात ते, तसं तुझं थॉट प्रोसेस? मी जास्त लक्ष देत नाही, मी खूप पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मला निगेटिव्ह गोष्ट नाही आवडत, मी पॉझिटिव्ह गोष्टच घेऊन पुढे चालतो. बरं आपल्या गाण्याचं नाव आहे ब्राईड तुझी नवरी वगैरे, आणि मगाशी तू सांगितलंस की मला साधी सरळ मुलगी पाहिजे किंवा काय, पण तुला माहिती आहे का की मोस्ट ऑफ सेलिब्रिटी जे असतात ना त्यांचं ते लोकांना युजली भेटत नाहीत, आणि त्यांची माहिती लोक सोशल मीडियावर शोधतात. आणि ट्रस्ट मी की मी सहज स्क्रोल करताना मला तुझं ना बायोग्राफी सापडली, आणि ती लोकांनी त्यांची बनवली, मला माहित नाही यात किती नाही फेक आहे. मी भरपूर तू बघितलीयस ही, म्हणजे याच्यामध्ये संजूची ब्राईड कोण आहे तिचं नाव जाऊ दे, माझं जन्म ठिकाण पण त्याच्या मुलीचं पण नाव लिहिलंय तर मला विचारायचं काय बा संजू, सगळ्यांना रियालिटी सांग, बऱ्याच मुलींचं हृदय तुटलं असेल काय. शीतल संजू राठोड, शीतल कुठे आहेस तू? नाही सगळं फेक आहे पूर्ण, माझं गावापासून सगळंच फेक आहे. मुलगी पण आहे माझी दामिनी नावाची, सगळं फेक आहे. सोशल मीडियावर कोणी पण काय पण टाकतं, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. म्हणजे आता सगळ्या मुलींनी मला थँक्यू म्हणा, ज्यांची हृदय तुटलेली जोडली असतील की संजूला मुलगी वगैरे काही नाहीये ना संजू? नाही असं तू डिक्लेअर कर तुझ्या. नाही बिलकुल नाही. त्यामुळे आता मुलींचा बरं लग्नावर गाणं आहे यार, आणि वाईब आहे, आणि खरंच कौतुक आहे की ना हे जे ना असं रोमॅन्टिक लग्नात कुणीतरी भेटणं, आणि असं लग्नामध्ये अशी नजर होणार, आणि लग्नात लव्ह स्टोरी बनणं हे कॉमन आहे, म्हणजे प्रत्येकाला रिलेट करणार आहे. कॉमन गोष्टीच मी डिस्क्राईब करतो आणि तेच लिहितो माझ्या प्रत्येक गाण्यामध्ये. म्हणजे भरपूर लोक मला बोलतात पण की तू असं काय, म्हणजे नॉर्मल लिहितोस, पण ऍक्च्युली आजकालच्या जमान्यामध्ये सगळ्यांना असं पाहिजे ना की सगळ्यांना कळायला पाहिजे की नाही का रेग्युलर बोलतोय असं. यस, म्हणजे प्रत्येकांसोबत जे होतं मी तेच लिहितो, आणि म्हणून ते कनेक्ट होतं. कारण असं खूप जणांच्या लव्ह स्टोरी असतील, त्यांच्या कमेंट मध्ये येईल की बाबा भाई माझी पण अशीच जमलीये. येस येस येस.
तर बरं, लग्नाशी, हळदीशी आणि संजूचं म्हणणं आहे की या लग्नात हे वाजणार आणि वाजणार, म्हणून मला विचारायचंय की लग्नाशी रिलेटेड झटपट क्वेश्चन आणलाय. संजू पटपट उत्तर देईल का? जेवढं रॅप फास्ट करतो तेवढे फास्ट उत्तर आहे. नाही, मी ह्या गोष्टीत थोडा स्लो आहे, विचारत नाही. नाही, संजू रॅपर आहे, तो करू शकतो काही. बरं, आयुष्यातली अशी एखादी हळद आहे की ज्याला तू बेफाम डान्स केलास? प्रत्येक. आणि ही सांग, हळद या शूटिंगला पण तू डान्स केलास असं मला कळलंय अगदी. येस येस येस. काय मी केलंस ऍक्च्युली याच्यात? मी खूप लग्नातला प्रॉपर डान्सर आहे. गणपती डान्स. गणपती डान्स. तर या बरं, या शूटला संजूनी ब्राईड होणार नवरीच्या गाण्यामध्ये जो असा मला कळलंय नितीश कडनं आणि यांच्याकडनं की ते नाचत होते, त्यांचा सीन होता आणि ह्याच्यात हा बेफाम नाचला आणि म्हणजे त्यांनी दिल कंट्रोल खोललं. नाही झाला ऍक्च्युली. बरं, हळदी किंवा लग्नाच्या समारंभातली तुमच्या साईडची अशी कुठली अशी म्हणजे विधी किंवा अशी कुठली गोष्ट आहे जी तुला अट्रॅक्ट करते खूप? आमच्यामध्ये हळदीच्या वेळेस आहे ना काय असतं की नवरदेव नवरी सोडून आहे ना आम्हीच हळद घेतो आणि आमच्या मित्रांना फुल मारतो नाही का, हा. पूर्ण भरवून टाकतो पूर्ण. म्हणजे ते मला खूप आवडतं. म्हणजे लहानपणी तर हळद असली म्हणजे आमचं प्लॅनिंग सुरू. तिकडे नवरीची हळद वेगळी राहायची आणि आमची वेगळी प्लॅन मध्ये. तर पूर्ण बरं, कोणत्या अशा एखाद्या गोष्टीसाठी हळदीला जाणं तू टाळशील किंवा नको जाऊया, ही गोष्ट मला नाही नाही, मी तर जातोच. ते मी टाळू नाही शकत. कोणत्या गोष्टीसाठी तू जाणं म्हणजे असं बघा, मी चुकवूच नाही शकत हळद, मला जायचंच आहे. जसं मी चिकन मिळतं म्हणून, तसं तू? तसं नाही, मी तर भंडाऱ्यात पण जातो. तर मी जेवणासाठी कुठे पण जातो. बरं, तुला तुझी स्वतःची हळद कुठे करायला आवडेल? अशी बँक्वेट मध्ये, आता जिथे आपण इंटरव्ह्यू करतोय तसं? मला माझ्या गावात करायला आवडेल. गावच्या मांडवा. हा, एकदम मस्त शेतात असं मोठाचा मंडप लावून पूर्ण माझं गाव यायला पाहिजे यार. अरे गाव अख्खं काय म्हणतो पण भारत येईल. अरे एवढे रील्स व्हायरल होत आहेत, चुकून पत्रिका नको व्हायरल व्हायला आपली. सगळ्यांना पाठवेल. तू पाठवशील संजू? गाईज बघा, संजू तिकडे पण, तिथे पण रील बनवायला लावतील लोक. बरं, असं कुठला तुझा आयडल किंवा सेलिब्रिटी किंवा कोणीही जे तुझा आदर्श, ज्याचं लग्न तुला अटेंड करायला आवडेल किंवा तुझं गाणं त्यांच्या लग्नात वाजलं पाहिजे असं तुला वाटतं, हे गाणं? एक मिनिट, आता ह्याला तर काही झालंय. रितेश देशमुख सरांचं लग्न झालंय. आता त्यांचं झालंय. हा, मग बाकी कोणी? म्हणजे ते होते ज्यांच्या लग्नाला. हा, म्हणजे रितेश देशमुख सर होते. मला लग्नात काय, मला असं पण त्यांना भेटायला पण आवडेल. त्यांचा फॅन आहे रितेश सरांचा. आणि जेव्हा मी खूप नवीन होतो तेव्हा माझं बाप्पावाला गाणं आलेलं, तर देव बाप्पा गाणं. तर त्यावर रितेश सरांनी रील्स बनवल्यात. रील्स त्यांनी ब्लॉग बनवला, त्यांचा फॅमिली ब्लॉग. त्याच्यामध्ये पण त्यांनी माझं गाणं युज केलं. तर तेव्हापासून मला असं प्रेम झालंय, कारण की तेव्हापासून मला थोडी ग्रोथ मिळाली. तर माझ्यासाठी ते गणपती बाप्पांनी पाठवलेलं असतं ना, कोणीतरी आपल्यासाठी पाठवलंय, तर देवदूतासारखं आहे. मग तुला अजून भेट नाही झाली तुझी आणि त्यांची? नाही. टचवूड होईल. येस, नक्कीच. बरं, संजूची ब्राईड होण्यासाठी, आपल्या गाण्याचंच नाव आहे, तर संजूची ब्राईड होण्यासाठी त्या मुलीमध्ये असे कुठले 3 गुण पाहिजेत की ती संजूची ब्राईड होऊ शकते किंवा तुझी नवरी होऊ शकते? एकदम साधी, सिंपल आणि माझ्या परिवाराला एकदम चांगल्यापणे सांभाळणं. बरं, संजूच्या गाण्यांमध्ये आतापर्यंत आम्ही ऐकलंय की अशी नवरी किंवा त्या नवरीकडची साईड वगैरे, आईला कशी सून हवी यावर गाणं लिहायचा विचार आहे का की तू लिहिलंयस? नाही, त्याच्यावर लिहिलं नाहीये, पण मला वाटतं लिहायची गरज नाही. माझी मम्मी पण खूप सिंपल आहे आणि तिला पण तशीच मुलगी आवडेल की एकदम साधी, सिंपल आणि सांभाळणारी. बरं, या गाण्यामध्ये आम्ही पाहिलंय की छान असा नवरा नवरी बसले आहेत आणि ह्या दोघांचा छान रोमॅन्टिक हळद काय लावतायत किंवा लग्नामध्ये त्या दोघांचं रोमॅन्टिक झालं आणि तूच असा मध्येच येतोयस. तर हे सगळं आम्ही बघितलंय. पण तुला स्वतःला पर्सनली तुझी अशी लग्नाची फॅन्टसी आहे की मला माझं लग्न असंच करायचं किंवा ही गोष्ट माझ्या लग्नात भाई झालीच पाहिजे? असा अजून काही प्लॅन नाही केला लग्नाला घेऊन. विचारच नाही केलाय. बरं, हळदीला किंवा लग्नाला असं एक गाणं जे वाजलंच पाहिजे असं तुला वाटतं? बिग हिट मीडियाचं असेल तर बरं पडेल. हे गाणं तर वाजलंच पाहिजे, नक्कीच वाजलं पाहिजे. बरं संजू, तुझ्या लग्नात हे गाणं कधी वाजणार? जेव्हा लग्न होणार.
मगाशी सगळेजण म्हणत होते, म्हणजे एस्पेशली वैष्णवी, की नितीशला सांगत होती ती लवकर लग्न कर, म्हणजे लग्नामध्ये हे गाणं वाजवायला मिळेल, म्हणजे ते गाणं वाजव म्हणून त्यांनी लग्न करावं असं तिचं म्हणणं आहे. म्हणून मी तुला म्हटलं की तू पण लग्न कर, म्हणजे हे गाणं नाही, मी तुझ्या लग्नात दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन पण मी या गाण्यावर वाईब करू शकतो. कसं यार. म्हणजे खूप छान वाटलं संजू तुझ्याशी बोलून, thank खूप you. मस्त वाटलं. आणि जसं की नेहमी तुझं प्रत्येक गाणं हिट जातं आणि त्याला खूप छान सक्सेस मिळतो. आम्हाला माहितीये या गाण्याला ऑलरेडी मिळायला सुरू झालं असेल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मला वाटतं की तू पण एकदा प्रेक्षकांना अपील कर. जसं बाकीच्या गाण्यांना प्रेम देतात तसं या गाण्याला पण प्रेम द्या, तेवढंच प्रेम द्या. आणि खूप छान गाणं आहे, आवडलं तर सगळ्यांनी कमेंट करा. नमस्कार, माझं नवीन गाणं आलंय बिगेट मीडियावर, ब्राईट तुझी नवरी. तर जसं गुलाबी साडी, नऊवारी साडी आणि बाकीच्या गाण्यांना प्रेम दिलाय तसं या गाण्याला पण तेवढंच प्रेम द्या. थँक्यू.